अहमदनगर जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात गेले अनेक वर्ष पाठपुरावा करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे वरिष्ठ अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे गेल्या 5 दिवसांपासून पॅन्थर्स भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने बैठा सत्याग्रह आंदोलन चालू आहे। तरी देखील प्रशासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच आंदोलनकर्त्यांनी माध्यमांसमोर वाचला। अहमदनगर जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात गेली अनेक वर्षे पाठपुरावा करूनही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। या मागणीसाठी गेले आज 5 दिवस मी या ठिकाणी उपोषणाला बैठक चालू केलेलं आहे। परंतु या 5 दिवसात या जिल्हा परिषदेचे सीओ साहेबांना एक मिनिट वेळ माहिती भेटलेला नाही। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आले पाहुणे स्वागत करणं अत्यंत गरजेचं असतं, परंतु या कलेक्टर साहेबांना देखील या आंदोलनासाठी देण्यासाठी एक मिनिट देखील वेळ भेटलेला नाही, हे दुर्दैव आहे। दुसरी गोष्ट, ऑनलाईनच्या सिस्टीम जमान्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांचं पत्र शिवसाहेबांना 20 दिवस देखील मिळत नाही, ही शोकांतिका आहे। आता आपण मूळ विषयाकडे बोलूया। मूळ विषय असा आहे की ज्या कामासाठी आपण हे आंदोलन चालू केलं आहे, गेली 4 वर्षे या प्रकरणात आम्ही पाठपुरावा केलेला आहे। पाथरवाला तालुका नेवासा या गावामध्ये एक उपकेंद्र आहे, त्यांचं प्राथमिक आरोग्य सिरसगाव या ठिकाणी आहे। आणि या उपकेंद्रामध्ये 2016 पासून ते 22 पर्यंत फक्त आणि फक्त 8 जन्माच्या नोंदी आहेत। 6 वर्षामध्ये 8च बालकांचा फक्त जन्म झालेला आहे। मृत्यू कोणा झाले त्या ठिकाणी कोणाला अजिबात दिसत नाही। आणि हा सर्व अहवाल हा मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा आहे, माझा नाही। मग आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी असतील, त्यांचा खालचा सगळं स्टाफ असेल, या सर्व तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। कारण ह्या 6 वर्ष त्यांनी नेमकं काय काम केलं या ठिकाणी, आणि हे काम होत असताना इतक्या मोठी घोडचूक कुणा होणार नाही। परंतु या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, यांनी गेली 8 वर्षांना त्या ठिकाणी भेट दिलेली नाही, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही, एमओची देखील भेट नाही। मग ह्या काम 6 वर्षात ह्या लोकांना पाहणारा पगार कोणत्या बेसवरती केले। नंबर दुसरा असा आहे की या जिल्ह्याचे झेडपीमध्ये शिक्षण विभाग नावाचा एक विभाग आहे की त्या विभागामध्ये शासकीय नियम आहे की एखाद्या कर्मचाऱ्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्याला ताबडतोब निलंबित करावं आणि मग चौकशी करावी। परंतु या ठिकाणी उलट झालेलं आहे। या ठिकाणी एका महिला शिक्षिकेने मान्य शिक्षण अधिकाऱ्याच्या विरोधात एक अॅट्रॉसिटी केस दाखल केली आहे, परंतु त्या शिक्षणाधिकाऱ्यावर आतापर्यंत कुठली कारवाई शिवसाहेबांनी केलेली नाही। मग यांना वेगळे न्याय आहेत का, यांना वेगळे कायदे आहेत का, हा आमचा मुख्य प्रश्न आहे। तिसरा आणि महत्त्वाचा विषय आहे की खरवंडी तालुका नेवासा या ठिकाणी सार्वजनिक चावडी महार लोकांचा हा विषय होता। त्याची चावडी होती, त्या चावडी थोडी पडीत होती ती, पण त्या ठिकाणी त्या तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कुणाचीही परवानगी न घेता, मासिक सभा न घेता, ग्रामसभा न घेता, कुणाचीही मागणी नसताना त्या ठिकाणी 18 लाखाची इमारत उभी केली आहे। ती इमारत कशासाठी बांधली, कुणी बांधली, त्याचा आजही थांगपत्ता लागलेला नाही। त्याच्या देखील सगळ्या चौकशी पूर्ण झाल्या आहेत आणि त्या चौकशीमध्ये त्या ग्रामसेवकाला दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्यांच्यावर देखील आजपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही। 1 ते 4 भरलं म्हणतात, परंतु निलंबनाची कारवाई कुठली आजपर्यंत त्या ठिकाणी झालेली नाही। चौथी गोष्ट अशी आहे की तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणी एक उपकेंद्र आहे, आरोग्य केंद्र आहे, आणि त्या आरोग्य केंद्रात कोरोनाचं साहित्य ठेवलं होतं आणि त्या कोरोना साहित्याची एका ठिकाणी एका दिवशी अचानक आग लागून जळून सगळं खाक केलं गेलं। आमचं म्हणणं असं आहे की जळालं असेल, आग लागली असेल, संशय असेल, आम्हाला सांगता येणार नाही, परंतु जे मेडिकल ऑफिसर आहेत, तिथले वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचं जर 3 दिवसाचं व्हॉट्सअप चेक केलं, 3 दिवस पहिलं 3 दिवस नंतर, तर कोण गुन्हेगार आहे याचा छाडा 100% लागणार आहे। परंतु ते देखील शिवसाहेब करत नाहीत, ही एक शोकांतिका आहे। आणि दुसरी गोष्ट अशी होती की या ठिकाणी एका ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवरती बनावट लेटर पॅड बनवून त्या ठिकाणी एका शिक्षिकेने दुसऱ्या शिक्षक तक्रार केली आणि ते प्रकरण इतकं वरिष्ठ गेलं, महिला आयोगापर्यंत गेलं, त्यावर देखील अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे जिल्हा परिषदेचे जे सीओ साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत, ते कोणाला वाचवणार आहेत आणि किती दिवस वाचवणार आहेत। आम्ही गेले 4 वर्ष लढा उभारलाय, सगळी त्यांची विषय झाली, सगळं साहित्य तयार, सगळं मटेरियल तयार झालं, परंतु आजही शिवसाहेब पुनर्कार्य करत नाहीत। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तत्कालीन जे अधिकारी दोषी आहेत
या सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावं या मागण्यासाठी आंदोलन आहे.